माता वैभवलक्ष्मी देवी भक्तांनो, तुमचं आयुष्य सध्या निराशेच्या अंधारामुळं दाटलेलं आहे. अनेक स्वप्ने पाहिली, पण ती स्वप्न तर पूर्ण झालीच नाहीत. ती अपूर्ण राहिल्यामुळे मन खचून गेलं. मनातील अनेक इच्छा, मनोकामना वाईट परिस्थितीमुळे तिथल्या तिथेच दाबल्या गेल्या. भक्तांनो, इट्स ओके म्हणायचं आणि चिंता सोडून द्यायची. कारण जेव्हा प्रयत्नाचे सगळे रस्ते बंद होतात, तेव्हा आपल्या पाठीशी फक्त उभी राहते आपली आई वैभवलक्ष्मी माता. आणि जिथे सगळे रस्ते बंद झालेले असतात, तिथून पुन्हा नव्याने प्रगतीकडे घेऊन जाणारे रस्ते आई वैभवलक्ष्मी माता निर्माण करून देते. आज माता वैभवलक्ष्मीचा जो मंत्र मी सांगत आहे, तो मंत्र खूपच शक्तिशाली आणि चमत्कारिक अशा प्रकारचा आहे. हा मंत्र भक्तांचे प्रत्येक दुःख एका क्षणामध्ये दूर करेल. त्यांच्या इच्छा, मनोकामना, स्वप्न पूर्ण करेल. आजचा हा मंत्र तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार घडवून आणू शकतो. फक्त श्रद्धेने जपा, मनोभावे ऐका. कारण हा मंत्र नाही, तर हा मंत्र म्हणजे मुलाने आपल्या आईला मारलेली हाक आहे. श्री वैभवलक्ष्मी देवी भक्तांनो, हा मंत्र म्हणजे साक्षात माता वैभवलक्ष्मी देवीचा प्रभावी असा मंत्र आहे. माता वैभवलक्ष्मी देवी म्हणजे सर्व काही भरभरून देणारी, प्रत्येक भक्ताच्या मनातील इच्छा, त्यांच्या डोळ्यातील स्वप्न पूर्ण करणारी साक्षात माऊली आहे. माता वैभवलक्ष्मी आपल्या भक्ताला कधीही दुःखात पाहू शकत नाही. ती भक्ताला अडचणीत सोडून जात नाही. आजचा जो मातेचा मंत्र आहे, हा मंत्र श्रद्धेने पूर्ण विश्वास ठेवून जपायचा आहे किंवा मनोभावे ऐकायचा आहे आणि स्वतः या मंत्राच्या शक्तीचा चमत्कार अनुभवायचा आहे. तुमच्या मनातील अपूर्ण इच्छा, स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी स्वतः माता वैभवलक्ष्मी आपल्या खांद्यावर घेते. श्री वैभवलक्ष्मी देवी भक्तांनो, आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा अचानक संकटे येतात, आजारपण येतं, कर्जाचा डोंगर उभा राहतो किंवा आपल्या जवळची हक्काची माणसं साथ सोडून निघून जातात, तेव्हा खचून जाऊ नका, घाबरून जाऊ नका. कारण अशाच कठीण प्रसंगामध्ये माता वैभवलक्ष्मी भक्तांच्या मदतीला धावून येत असते. हा मंत्र जणू मातेचा चमत्कार आहे. तुम्ही जसा जसा हा मंत्र जपत जाल, तशी तशी तुमच्या आयुष्यातील जुनी वाईट कर्मे, ग्रहांचे दोष आणि शत्रूंचा त्रास नाहीसा होऊ लागेल. माता वैभवलक्ष्मी आपल्या भक्ताच्या डोळ्यातील पाण्याचा प्रत्येक थेंब पुसून तिथे आनंदाची हास्य फुलवते. श्री वैभवलक्ष्मी देवी भक्तांनो, या दयाळू मातेला प्रसन्न करणे अत्यंत सोपे आहे. रोज सकाळी किंवा संध्याकाळी माता वैभवलक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. हात जोडून आपल्या मनातील इच्छा किंवा मनात असलेले दुःख मातेच्या चरणी बोलून दाखवायचं आहे आणि पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवून या मंत्राचा शक्य होईल तेवढा जास्तीत जास्त जप करायचा आहे. विशेषतः शुक्रवारच्या दिवशी या मंत्राचा जप केल्यास माता अत्यंत प्रसन्न होते आणि भक्तांचे कल्याण करते अशी मान्यता आहे. त्यामुळं नित्यनेमानंही या मंत्राचा जप केल्यास खूप मोठा फायदा होऊ शकतो. तर या मंत्राचा नक्की जास्तीत जास्त जप करून मातेला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करा. तर श्री वैभवलक्ष्मी देवी भक्तांनो, चला पुढील काही मिनिटे आपणही या दिव्य शक्तिशाली अशा माता वैभवलक्ष्मीच्या या मंत्राचा काही मिनिटे जप करूया. ओम श्री सुख समृद्धी प्रदायिनी वैभवलक्ष्मी नमः. 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 ओम श्री सुख समृद्धि प्रदायिनी
वैभवलक्ष्मी नमः। ओम श्री सुख समृद्धी प्रदायिनी वैभवलक्ष्मी नमः। ओम श्री सुख समृद्धि 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 प्रदायिनी
वैभवलक्ष्मी नमः। ओम श्री सुख समृद्धी प्रदायिनी वैभवलक्ष्मी नमः। ओम श्री सुख समृद्धी प्रदायिनी वैभवलक्ष्मी नमः।